मंडळी, आज मी सगळ्यांची फेवरेट डिश बनवत आहे म्हणजेच पावभाजी। तर इथे मी घेतलेला आहे पाव किलो फ्लावर, अर्धा पाव पत्ताकोबी, 2 शिमला मिरची, 2 बटाटे, 1 गाजर आणि मटार घेतलेले आहे 200 ग्रॅम। हे सगळं स्वच्छ धुवून बारीक कापून कुकरमध्ये टाकायचं, 1 ग्लास पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करायच्या। कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं आणि छान मस्त ह्या भाज्या मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहे। गॅसवर कढई ठेवायची, यामध्ये 3 ते 4 पळी तेल टाकायचं, 50 ग्रॅम बटर टाकायचं। थोडं गरम झालं व्यवस्थित की यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं, 2 ते 3 मोठे कांदे बारीक कापलेले ते टाकून घेतले। मस्त सोनेरी रंगावर कांदे छान परतून घ्यायचे, हलक्या सोनेरी रंगावर। त्यानंतर 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची, आवडत असेल तर कढीपत्ताही टाकू शकता। आलं लसूण छान परतून घ्यायचं सगळं यामध्ये। आता 2 टोमॅटो अगदी बारीक चॉप करून घ्यायचे किंवा टोमॅटोची प्युरी टाकायची आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे लाल मिरची पावडर, 4 चमचे धना पावडर, पाव चमचा हळद आणि 4 चमचे पावभाजी मसाला टाकायचा। सगळं छान परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत। पुन्हा थोडं पाणी टाकून मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता शिजवलेल्या मॅश करून ठेवलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। गरजेप्रमाणे पाणी टाकायचं, अर्धा ते 1 ग्लास भर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि छान 15 ते 12 मिनिटं ही भाजी छान शिजून घ्यायची आहे मध्यम आचेवर, लो टू मीडियम फ्लेमवर म्हणजे। आता पाव घ्यायचे, पावला मधून कट करायचं, दोन्ही बाजूने बटर लावून छान खरपूस पाव शेकून घ्यायचे आणि गरमागरम पावभाजी ही आपण खायची आहे किंवा सर्व करायची, त्याचा आनंद घ्यायचा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। रेसिपी कशी झाली तसं कमेंट करा। भेटू पुन्हा। धन्यवाद, बाय बाय, सी यू।